लंडन इथं सुरू असलेल्या FIDE वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिप स्पर्धेत नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं कमाल केली आहे। दिव्यानं पहिल्या क्रमांकाच्या होऊ इफाईनचा पराभव केलाय। तर या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिव्याचं अभिनंदन केलंय। दिव्यानंही एक पोस्ट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले। दिव्या देशमुख सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। जागतिक स्तरावर बुद्धिबळामध्ये भारताचं नाव उंचावणारी दिव्या देशमुख आपल्यासोबत आहे। खरं तर जागतिक स्तरावर नंबर 1 असणाऱ्या बुद्धिबळपटूचा तिने पराभव नुकताच केला आणि त्यानंतर नागपुरात पोहोचली आहे। पंतप्रधानांनी सुद्धा तिचं कौतुक केलंय। दिव्या आपल्यासोबत आहे। दिव्या, सर्वप्रथम अभिनंदन। नागपूरकरांचं, महाराष्ट्राचं, देशाचं नाव उंचवलंय, काय भावना? थँक्यू। मला खूप छान वाटत आहे आणि स्पेशली इतकं रेकग्निशन मिळत आहे, सो इट फील्स व्हेरी मोटिवेटिंग। ह्याच्यासाठी पहिल्यापासून तयारी तर केली होती टुर्नामेंटसाठी। तिच्या अगेन्स्ट नाही केली होती बिकॉज मला माहिती नव्हतं आम्ही कोणासोबत खेळणार आहे। सो ऑलमोस्ट लास्ट मोमेंट माहिती पडलं की तिच्यासोबत खेळणार आहे आणि ऑलमोस्ट खूप जास्त टेन्स आणि क्रुशियल गेम होता कारण की आम्ही सेमीफायनल्समध्ये होतो आणि आम्हाला फायनल्समध्ये जायचं होतं। सो आम्ही ऑलरेडी एक गेम हरलो होतो आणि नेक्स्ट गेममध्ये मला माहिती होतं दॅट आम्हाला ऑलमोस्ट ऑल आउट जायला लागेल, नाहीतर आम्ही डिस्क्वालिफाय होऊन जाऊ। तर जेव्हा तिच्या अगेन्स्ट खेळत होतो आम्ही डोक्यात तर नाही ठेवू शकत की ती वर्ल्ड चॅम्पियन आहे कारण की ऑलमोस्ट थोडंसं फिअर येऊन जातं। तर मी फक्त तिच्या पीसेसच्या अगेन्स्ट खेळत होती। आय थिंक आईबाबांचा तर डेफिनेटली सगळ्यात मोठा रोल आहे ह्याच्यात आणि ऑल्सो गॉडचा, माझी पूर्ण फॅमिलीचा, सपोर्ट सिस्टमचा, माझी बहीणचा। सो डेफिनेटली आता एंड तर नाही झाली, जस्ट बिगिन झाली जर्नी। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुते, अमर काणे, नागपूर।